बाई तुझा आशीर्वाद प्रेक्षकांनो, मालिकेचा जबरदस्त प्रोमो आउट झालेला आहे. आत्तापर्यंत आपण पाहतोय की धोंडी तात्यांना दारू सोडवण्यासाठी कुणीही कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा ते प्रयत्न मात्र आता हेच होत नाहीयेत. पण त्याचवरती मात्र आता त्यांची ही अवस्था, बिकट अवस्था बघता आपण पाहिलंय की अवनीने स्वतः या सगळ्यामध्ये मात्र आता त्यांना दारू आणण्यासाठी दारूच्या अड्ड्यावरती गेलेली आहे. आणि इथेच मात्र धोंडी तात्यांनी खूप मोठा निर्णय घेतलेला आहे. धोंडी तात्यांनी या सगळ्यामध्ये मात्र आता अवनीच्या डोक्याची शपथ घेत तिला आता या सगळ्यामध्ये आपण दारू सोडल्याचं सांगितलंय. पण इतकंच इथे थांबत नाहीये, तर त्यांनी अवनीकडून सुद्धा आता मोठं वचन घेतलंय. आता अवनी या वचनामध्ये अडकल्या कारणाने मात्र आता अवनीच्या समोर आता मोठा पेच प्रसंग निर्माण झालाय. पण असं काय झालंय, धोंडी तात्यांनी काय वचन घेतलंय, अवनीने काय वचन दिलंय आणि इथूनच राजा आणि अवनी यांचं नातं पहिले अवनीने स्वीकारले. काय घडलंय, कसं घडलंय, सविस्तरपणे पाहू. इकडे आता या सगळ्यामध्ये अवनीच्या वहिनीला खूप वाईट वाटत आहे की आपण मात्र या सगळ्यामध्ये म्हणजे हे जे काही चाललंय ते प्रकरण थांबवू शकत नाहीये. आणि त्याचमुळे ती आता या सगळ्यामध्ये इकडे अवनीला चिठ्ठी लिहून आपली व्यथा सगळी समजावून सांगते. इकडे तोपर्यंत महेश तिला सांगत आहे, काय गरज पडले तुला अवनीला फोन करून मात्र आता सॉरी म्हणायची. यावरती ती म्हणते, का जे काही झालं त्यामध्ये मात्र आता तुमची चुकी नाहीये का? जर का यातला कोणता प्रसंग उलटा घडला असता तर म्हणजे आता या सगळ्यामध्ये त्यांच्या घरातली लोक ही आता तुमच्या जागी असती आणि तुमच्या घरातली लोक त्यांच्या जागी असती आणि आपल्या कुणावरती त्यांनी आता हल्ला केला असता. मग काय केलं असतं? मग सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने मूग गिळून गप्प बसला असतात का? आणि असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे तो सांगायला लागतो, हे बघ, हे सगळं मी मुद्दाम केलेलं नाहीये. आणि त्यावरती ती सांगायला लागते, ठीक आहे, मला माहिती आहे तुम्ही मुद्दाम केलेलं नाहीये, पण तरी सुद्धा जे काही केलं त्यामध्ये मात्र आता चूक होती की नव्हती? बाबा जरी कितीही म्हटले की आता त्यांनी उलटा गेम खेळलाय, त्यांनी हे केलंय, त्यांनी ते केलंय, तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये अजिबात हे पटत नाहीये की आता अवनीच्या घरच्यांची माफी आता तुम्ही मागायला पाहिजेत म्हणजे पाहिजेतच. यावरती अवनी आता लेटर वाचते आणि अवनी विचार करायला लागते, नाही काहीही झालं तरी सुद्धा वहिनी या सगळ्यामध्ये जरी माझ्या बाजूने असली तरी सुद्धा जे काही ती आता म्हणजे बोलतीये तर तिला या सगळ्यामध्ये कोणतीही खरंच मुभा नाहीये की ती आता आपल्यासोबत मात्र आता म्हणजे ती या सगळ्यामध्ये मात्र आता आपली मदत करू शकेल. पण विहानने मात्र आता नमिताला पळवलं होतं हे एक तिला बरं वाटतं. आणि तेवढ्यातच ती आता फोन करते आणि वहिनी, अगं तुला माहिती आहे का, म्हणजे आता यांची अवस्था बाबांची इतकी बिकट झालेली आहे तरी सुद्धा ते आता त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट करायला तयार नाही. आणि तुला माहित नाहीये त्यांची आता किती अवस्था बिकट झाली, त्यांना ते सहन होत नाहीये, त्यांना तो त्रास सहन होत नाहीये, त्यांना ते जे काही शरीराला वेदना होत आहेत त्या सहन होत नाहीयेत. त्यांनी आता जबरदस्ती जरी डॉक्टरांकडून डिस्चार्ज घेतला असला तरी त्यांची अवस्था मला बघवत नाहीये. अवनी आता रडायला लागलेली आहे. आणि त्यानंतर बाबांच्या ओरडण्याचा, विवळण्याचा आवाज ज्या वेळेला तिला आता ऐकू आलेला आहे आणि त्याच वेळेला मात्र आता अवनी या सगळ्यामध्ये इकडे आलेली आहे. आणि अवनी ताबडतोब मात्र आता सांगायला लागते की म्हणजे बाबा काय होतंय, आपण काहीतरी पेन किलर घेऊया का? यावरती ते म्हणतात, नाही पेन किलर नाही ग, माझ्या दुःखाचं औषध फक्त एकच आहे, ते म्हणजे दारू. आता अवनी विचार करायला लागते, हे सगळं माझ्यामुळे घडलेलं आहे. काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी आता कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना या सगळ्यामध्ये मात्र आता म्हणजे जर का त्यांच्या ह्या शरीराची पीडा कमी करू शकत असेल तर दारू आणणं हेच माझ्या हातामध्ये आहे. आणि असं म्हणत मात्र आता अवनी या सगळ्यामध्ये इकडे आता कधी नाही ती दारूच्या अड्ड्यावरती जायला निघालेली आहे बाबांसाठी दारू आणायला. कारण त्यांची अवस्था तिला आता बघवत नाहीये. बिचारी मात्र आता इकडे दारूच्या त्या प्रिशा बार आणि रेस्टॉरंट इकडे आलेली आहे. बरं, त्याच वेळेला आपण आता पाहिलं की नाना आता तिकडे आलेत आणि नानांनी या सगळ्यामध्ये अवनीला पाहिलेलं आहे. ज्या वेळेला नानांनी मात्र आता अवनीला पाहिलंय आणि नाना आता विचार करतात, अरे देवा, म्हणजे आता ह्या सासऱ्यासोबत सून सुद्धा टल्लू होते की काय, काहीच कळायला मार्ग नाहीये. मी आपल्या राजाला कळवतो, उगाच काही कमी जास्त झालं तर मात्र राजा इकडे असलेला बरा, असं म्हणत मात्र आता लगेचच ते इकडे राजाला कॉल करतात. ज्या वेळेला ते राजाला कॉल करतात तेव्हा ते विचार करतात, नाही आत्ता जर का मी राजाला नुसतं आता बोललो की या सगळ्यामध्ये म्हणजे असं घडलंय
तर राजा मात्र आता माझ्यावरती विश्वास ठेवेल असं मला वाटतच नाहीये. पण या सगळ्यामध्ये जर का आता मी ह्याला व्हिडिओ कॉल करून पाठवलं तर नक्कीच राजा माझ्यावरती विश्वास ठेवेल. म्हणून तो अवनीचा मात्र आता व्हिडिओ बनवतो. ज्या वेळेला अवनीचा व्हिडिओ बनवलेला आहे, राजाकडे तो व्हिडिओ पोचलाय आणि राजा म्हणतो, काय नाना, अहो माझ्या बायकोचाच व्हिडिओ मला काय पाठवताय? आणि यावरती मात्र आता नाना इकडे सांगायला लागतात, व्हिडिओ कसला आहे तो तरी बघ, फक्त तुझ्या बायकोचा व्हिडिओ नाहीये. तर आता या सगळ्यामध्ये ती आता कुठे, प्रिशा बार आणि रेस्टॉरंट तिकडे उभी आहे, कळतंय का? आणि असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच गडबडलेले आहे ते म्हणजे इकडे लगेचच म्हणजे स्वतः राजा आता विचार करतोय, अरे देवा, हे सगळं काय घडलं आणि आता तिकडे कशासाठी मात्र आता गेला असेल असं म्हणत तो आता गडबडलेला आहे. आणि त्याच वेळेला तो अवनीला कॉल करतोय. अवनीला कॉल केल्यावरती मात्र आता तो इकडे अवनीला सांगण्याचा प्रयत्न करतोय, कुठे आहात मॅडम तुम्ही? त्यावरती अवनी म्हणते, राजा, म्हणजे आता माझ्याच्याने अवस्था बघवत नाहीये अण्णांची. अण्णांना मात्र आता या सगळ्यामध्ये दारू दिली नाही तर ते या सगळ्यामध्ये मात्र आता खूपच अस्वस्थ होतील. राजा विचार करतो, अरे देवा, म्हणजे आता अवनी मॅडम किती आणि कसा विचार करत आहेत, खरंच आपण याची कल्पना सुद्धा आता करू शकत नाही आहोत. असं म्हणत मात्र आता ज्या वेळेला मात्र आता सगळेच जण इकडे घरी आहेत तेव्हा राजा घरी आलेला आहे. राजा आता घरी येतो आणि घरी आल्यावरती मात्र आता सांगायला लागतोय, वा अण्णा वा, काय कमाल केलीत तुम्ही. म्हणजे हे दारू आणायला आत्तापर्यंत ठीक आहे आम्ही सुद्धा गेलेलो आहोत, पण आज तुम्ही कमाल केलीत, तुमच्या सुनेला पाठवलीत. यावरती आता इकडे अण्णा चिडलेत आणि तुला वेड लागले का? माझ्या सुनेला मी आता का पाठवीन? यावरती अवनी म्हणते, नाही, अण्णा काही बोलले नाही, त्यांची अवस्था. आणि त्याच वेळेला अवनी सांगते, नाही, अण्णांचं औषधच जर का हे असेल तर हे पेन किलर काम करणार नाही आणि म्हणून मी तिकडे गेले. यावर यशादा म्हणायला लागतो, अण्णा काय आहे हे? म्हणजे आता तुमच्या या गोष्टीच्यामुळे अवनी त्या गुत्त्यावरती गेली आणि तिथे तिने दारू आणली प्रिशा बार आणि रेस्टॉरंटमधून. तुम्हाला आता काहीच वाटत नाही आहे का की आपल्या सुनेला या सगळ्यामध्ये तुम्ही आता तिकडे पाठवताय? यावरती अण्णा आता एकदम रडकुंडीला आलेत. सुनबाई या सगळ्यामध्ये मात्र आता आम्ही या सगळ्यामध्ये असं कधीच बसलेलं नाहीये, म्हणजे आम्ही असं केलेलं नाहीये, सुनबाईला कधीच आम्ही पाठवलेलं नाहीये. आणि त्याच वरती मात्र आता इकडे ती सांगायला लागते, नाही, अण्णांनी खरंच मला पाठवलेलं नाहीये, तुम्ही उगाचच अण्णांना यामध्ये बोलू नका. यावरती राजा म्हणतो, असं कसं ओढू नको, म्हणजे आता काही झालं तरी सुद्धा अण्णांच्याच मुळे तुम्ही गेलेले आहात ना त्या दारूच्या अड्ड्यावरती? असं म्हटल्यावरती ती म्हणते, हो, पण ही माझी चुकी आहे, माझ्या भावाने हे सगळं केलं होतं ना आणि त्यामुळे मला त्याचं प्रायश्चित्त करायचं आहे आणि त्याच कारणासाठी मी आता तिकडे गेले होते. पण या सगळ्यामध्ये मात्र आता अण्णांचा काही दोष नाहीये. अण्णा, तुम्ही मनाला लावून घेऊ नका. यावरती मात्र आता राजा म्हणतो, अण्णा, झाली तुमची सोय, आता रोजच तुमची सुनबाई तुम्हाला आता दारू आणून देईल. वा अण्णा वा, काय नशीब काढलं तुम्ही, म्हणजे आता कमालच झाली म्हणायची. तुम्ही या सगळ्यामध्ये मात्र आता काही झालं तरी सुद्धा मात्र आता इकडे अवनी मॅडमना गोल्ड मेडलिस्ट पासून मात्र आता दारूच्या अड्ड्यावरती पोचवलं. कमाल तुमची अण्णा. असं म्हणत मात्र आता राजा या सगळ्यामध्ये बोलत असल्यावरती मात्र इकडे अवनी सांगायला लागते, राजा, काहीही बोलू नकोस, मला या सगळ्यामध्ये अण्णांना गिल्ट द्यायचं नाहीये. अण्णा आता उठतात, हातामध्ये दारूची बाटली आणि आता अजून एक लपून छपून आणलेली दुसरी बाटली असते ती सुद्धा थाडकन फोडून आता खाली फेकून देतात. आणि त्यानंतर अण्णा आता अवनीच्या डोक्यावरती हात ठेवतात आणि सुनबाई या सगळ्यामध्ये माफ करा, आम्ही आता हे सगळं विचारच केला नाही की आमच्यासाठी तुम्ही आता हे पाऊल उचलू शकताय. खरंच आम्हाला माफ करा सुनबाई, आजपासून दारू सोडली. हां, मी तुम्हाला आज इतकं मोठं वचन दिलंय, पण त्या बदल्यात मात्र आता तुम्ही मला दुसरं वचन द्यावं अशी माझी इच्छा आहे. आणि त्यावरती मात्र आता अवनी म्हणते, अण्णा बोला ना, तुम्ही जे काही बोलाल ते आता ऐकायला मी तयार आहे. आणि त्यावरती मात्र आता अण्णा इकडे सांगायला लागतात, हे बघा सुनबाई, मी तुम्हाला वचन देतोय, आजपासून दारूच्या थेंबाला सुद्धा शिवणार नाहीये.
पण तुम्ही आम्हाला वचन द्या की या घरावरती जो बाईचा आशीर्वाद तुमच्या रूपाने इकडे आता आलेला आहे, तो बाईचा आशीर्वाद कधीही या घरावरून तुम्ही काढून घेणार नाही. एका झटक्यात मात्र आता अण्णांनी या सगळ्यामध्ये इकडे आता लगेचच अवनीकडून वचन घेतलंय आणि अवनीकडून वचन घेऊन मात्र आता ताबडतोब या सगळ्यामध्ये अवनीला अडकवलेलं आहे. एका झटक्यात मात्र आता अवनीने वचन देण्यासाठी गडबडले, पण वचन देऊन अवनी